स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉगमध्ये। आज आम्ही तुम्हाला घेऊन आलोय लोणावळ्यामध्ये असलेला 6 BHK लक्झरियस विला, ज्याचं नाव आहे ट्विन नेचर विला बाय ऑरेंज स्टे। विलामध्ये पोहोचल्यावर आम्ही मस्त गरमागरम पोहे आणि कॉफीचा नाश्ता केला। चला आता आम्ही तुम्हाला पूर्ण 6 BHK विला फिरवतो। हा आहे मस्त स्पेशियस लिव्हिंग रूम विथ अटॅच किचन। चला तर आता आपण फर्स्ट बेडरूम बघूया। प्रत्येक बेडरूम मध्ये तुम्हाला AC, वायफाय, गिझर मिळेल। इकडचे वॉशरूम पण नीट आणि क्लीन आहेत। चला आता आपण वर जाऊया। खाली एक बेडरूम आहे आणि वरती 2 बेडरूम आहेत। हा आहे सेकंड बेडरूम। प्रत्येक बेडरूमचं कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे। याला अटॅच बाल्कनी सुद्धा आहे। चला तर आपण थर्ड बेडरूम बघायला जाऊया। हा आहे थर्ड बेडरूम। प्रत्येक रूमचं इंटेरियर खूप छान आहे। तुम्हाला तर प्रश्न पडला असेल, मी स्टार्टला 6 BHK विला बोलली आणि दाखवला फक्त 3 BHK विला। इकडे 3 BHK प्लस 3 BHK असे 2 विला आहेत, म्हणून याचं नाव ट्विन नेचर विला आहे। दुसरा 3 BHK विला सुशांत दाखवणार आहे। हा आहे इकडचा टेरेस। हा टेरेस एवढा मोठा आहे की तुम्ही इकडे तुमचे फंक्शन सेलिब्रेट करू शकता। चला आता आपण दुसरा 3 BHK विला बघूया। लिव्हिंग रूम मध्ये टीव्ही आणि सेपरेट डायनिंग एरिया पण आहे। तिकडे बसून तुम्ही मस्त जेवणाची मजा घेऊ शकता। हा आहे इकडचा फर्स्ट बेडरूम। या विलाचा प्लस पॉइंट म्हणजे इकडून डायरेक्ट ॲक्सेस टू पूल मिळतो आपल्याला। चला या आता आपण वरचे 2 बेडरूम बघूया। हा आहे इकडचा सेकंड बेडरूम। प्रत्येक रूमचे कलर कॉम्बिनेशन खूपच सुंदर आहे। त्याचबरोबर इकडचे वॉशरूम पण मस्त डिझाईन केलेले आहेत। हा आहे इकडचा थर्ड बेडरूम। प्रत्येक बेडरूमला तुम्हाला इकडे बाल्कनी मिळते आणि प्रत्येक रूम मध्ये मस्त छान छान पेंटिंग्स पण लावलेले आहेत। फॅमिलीसाठी हा बेस्ट ऑप्शन आहे। पूर्ण विलाची टोटल कॅपॅसिटी 30 जणांची आहे, एका विलाची 15 जणांची। तर असं काही प्रॉब्लेम नाही आहे की जर तुम्हाला पूर्ण विलाच घ्यावा लागेल, तुम्ही 3 BHK विला पण चूज करू शकता। जर तुमचा ग्रुप मोठा असेल तर 6 BHK घ्या, जर छोटा असेल तर 3 BHK घ्या, चॉईस तुमची आहे। इकडे तुम्ही विथ फूड पॅकेज पण घेऊ शकता। फूड मध्ये तुम्हाला ब्रेकफास्ट, लंच, डिनर मध्ये व्हेज, नॉन व्हेज दोन्ही ऑप्शन आहेत। दुपारी मस्त जेवून झाल्यावर थोडं रेस्ट केलं। संध्याकाळ झाल्यावर मस्त झोपाळ्यावर बसून चहा बिस्किटची मजा घेतली आणि आम्ही निघालो फिरायला। इकडे जवळच खूप सारे फिरण्याचे ऑप्शन आहेत। गो कार्टिंग, ट्रॅम्पोलिन पार्क, वॅक्स म्युझियम। तर आम्ही फर्स्ट गेलो गो कार्टिंगसाठी, त्यानंतर आम्ही गेलो ट्रॅम्पोलिन पार्कला आणि नंतर वॅक्स म्युझियमला। ते सगळं करून आम्ही आलो विलाला। फिरून झाल्यावर विलामध्ये येऊन मस्त स्विमिंग पूलमध्ये डुबक्या मारल्या। स्विमिंग करून खूप मजा आली। इकडे तुमच्यासाठी मस्त बार्बिक्यूचा पण सेटअप अवेलेबल आहे। जर तुम्ही काही चिकन वगैरे आणलं तर तुम्ही बार्बिक्यूची पण मजा घेऊ शकता। स्विमिंग झाल्यावर मस्त आम्ही थोडा वेळ आराम केला। इंडोर आउटडोर ॲक्टिव्हिटीजमध्ये पण खूप सारे ऑप्शन्स अवेलेबल आहेत, जसं की बॅडमिंटन, क्रिकेट, त्याचबरोबर एंटरटेनमेंट स्पीकर आहे। त्यात तुम्हाला कॅरिओके सिंगिंगची पण मजा करता येईल। सगळ्यांबरोबर उनो खेळायची तर मजाच वेगळी येते। रात्रीचं जेवण झाल्यानंतर आम्ही थोडा वेळ बाहेर बसलो, मस्त गप्पा रंगल्या। आता आमचा चेकआउटचा टाइम झाला। इकडची सर्व्हिस खूप छान आहे। तुम्हाला पण हा सुंदर 6 BHK विला बुक करायचा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा। लोणावळ्यामध्ये आलो आणि आई एकविरा देवीचं दर्शन नाही घेणार असं कसं होईल, म्हणून आम्ही आई एकविरा देवीचं दर्शन घेऊनच घरी आलो। चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका। बाय।